बोलता हे डोळा न देखवे म्हणून कळवळा येतो आहे. त्याला म्हणतात संत स्वरूप आहे. पुढे मायबाप स्वभाव कसा आहे त्यांचा मायबापासारखा. हे मायबाप म्हणजे बरं मम्मी वेगळी असते आणि पप्पा वेगळे असतात बरोबर आहे. मग हे दोन्ही एकत्र कसे काय. तुम्ही संत मायबाप कृपावंत. वैकुंठवासी जगन्नाथ अण्णा पवारांचं कीर्तन चालू होतं. तुम्ही म्हणले होते ते जगन्नाथ अण्णांचं कीर्तन चालू त्यांनी हाच अभंग घेतलेला होता त्या कीर्तनात. तुम्ही संत मायबाप कृपावंत. आणि तिची चाल म्हणणारे होते ना ते म्हणताना तुम्ही संत माय बाप कृपावंत. तुम्ही संत माय बाप कृपावंत. अण्णा त्यांना म्हणाले ते माय बाप एकत्र नाही काय राहणार म्हणे. तुम्ही संत माय बाप कृपावंत. तुम्ही संत माय बाप कृपावंत. तो टाळकरी पण फार मिश्किल होता. अण्णा त्याला काय म्हणाले ते तुम्ही संत माय बाप कृपावंत. ते मायबाप एकत्र नाही का राहणार. तो गायक म्हणाला मी केव्हाचा एकत्र आणायला बघतो. म्हणजे मग माय तालात बसेना आणि बाप ठेक्यात येईना. उठाला तुम्ही संत माय. हे माय आणि बाप भिन्न भिन्न असतात ना. हे असं लागतं विठाला. जैसी जैसी वेळ पडे तैसे तैसे होणे घडे. मग माय आणि बाप काय म्हणायचं का. यातून संतांना तुम्ही मायबाप का म्हणता. ऐका आई आणि बाप जे करतो ते जर संत करत असतील तर मग त्यांना मायबाप म्हणण्यात काय अडचण आहे. ऐका जी आधार देते तिला माय म्हणतात आणि जो आकार देतो त्याला बाप म्हणतात. जीवनाला आधार पाहिजे का आकार पाहिजे. आधार तर पाहिजे त्याशिवाय ते गॅस लिंक नाही होणार. आधार 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 म्हणजे टेकू कार्ड नाही. आधार देतात कोण माय होऊन आधार देतात. पण नुसताच आधार देऊन नाही. साधूच्या जवळ येऊन आपल्या अहंकाराला कुरवाळून घेणं हा परमार्थ नाही. हा तिथे आल्यानंतर नाक घासून सांगायचं माझं काय चुकतं ते मला सांगा. ते ऐकायला मी आलोय तेव्हा आपल्या परमार्थाला सुरुवात होईल. मला एक जण म्हणाला महाराज तेवढं कीर्तनात आपलं नाव घ्या. म्हटलं लग्नात बायकोचं घेतलंय दररोज देवाचं तिसरं अलाउड नाही जमणार नाही. चला तिकडे गल्लीत कुत्रं खात नाही तिकडे महाराज लोकांचा जीव खायला येतो. काय झालं पाहिजे ते. आमच्या भिवंडीला ताई एक थोर संत झाले शांताराम भाऊ महाराज. ते असं म्हणायचे परमार्थ नामासाठी करावा नावासाठी नको. कोणी खात नाही नाव. उदंडची झाली जन्मोनिया मेली होनिया गेली राव रंक त्याचे नाम कोणी नेघे चराचरी. काय नावाचं घेऊन बसलात. आपलं नाव किती जणांनी घेतल्यापेक्षा देवाचं नाव आपण किती वेळा घेतलं हे मोजा. ते महत्वाचं आहे. नाव घेतलं पाहिजे ना. जी एक नाव घेते ते किती खर्च केला ते सांगा पहिले विठाला. ती पण कुठपर्यंत नाव घेते हाही मोठा प्रश्न आहे. मी म्हणत नाही. एकनाथ महाराज म्हणतात धनवंत पुरुषाशी स्त्री लवटव करी कैसी कुटका देखोनी शुनी जैसी हलवी पुच्छासी कुकान. अर्थ भागवतात बघून घ्या. आणि राग आला असेल तर पैठणकडे बघा माझ्याकडे नाही विठाला. त्या धनाची झाली तुटी स्त्री वसवसोनी लागे पाठी. आता नावडती तुमच्या गोष्टी रागे उठी फडफडोनी. ती सरळ म्हणते त्याला तुम्हाला ना काही कळतच नाही. तुम्हाला काही कळतच नाही. तो पण ऐकतो म्हणतो हो खरंच मला काही कळत नाही. कारण मला जर कळत असतं हे कसं काय कळतं विठ्ठला. महाराज परमार्थात आलो ते आपल्या चुका दुरुस्त. आम्ही महासांगवीला का आलं पाहिजे. का आलं पाहिजे. आमचं जीवन दुःखरूप आहे कारण त्यात अवगुण आहेत. हे दुर्गुण अवगुण खरवडून काढायचे आहेत. खरवडून काढायचे. काम क्रोध लोभ मोह मद मत्सर हे घालवण्यासाठी इथं आलं. मग इथं आल्यानंतर पुन्हा त्यापेक्षा नको माझा कोणी मान सन्मान केला पाहिजे. माझा कोणी उल्लेख केला पाहिजे. माझं कोणी नाव घेतलं पाहिजे. कोणी मला ओळखलं पाहिजे. अरे ते सगळं जाळायला आपण इकडे येतो.
जळो आता नाव रूप. इथं बसलेली माणसं ते जाळून बसलीत. जाळोनी संसार बैसो अंगणी. आकार घेतलाच पाहिजे. या सप्त्यात मी असा आहे ना, पुढच्या सप्त्यात माझ्यात काहीतरी बदल झाला पाहिजे असा संकल्प उद्या काला करताना उठून इथून निघताना तो करावा. दररोज आमच्यात वृद्धी पाहिजे, दररोज आमच्यात सद्गुण वाढले पाहिजे. आणि ते वाढवतात म्हणून ते बाप आहेत. नाही कळलं? आणखी सोपं सांगतो. मडकं माहिती आहे तुम्हाला? मडकं मडकं नाही आयुष्यभर जरी माहीत झालं हा हा कधी लागतं? अहो काल्याच्या कीर्तनाला लागतं. तुम्ही लय पुढं गेले का काय? हे कोरोनापासून लोक अशी घाबरल्यासारखी झालीत. विठ्ठला अंडी बोडायला लागतं की नाही? तुम्ही कुठं गेले होते? वा वा वा, फार सिरियस आहात तुम्ही. बरं मडकं कुठं मिळतं? ॲमेझॉन कुंभारदादाच्या गल्लीत. तिथं ते मडकं घडवायचं किंवा काम चालतं ना, ते अंतिम टप्प्यात ते मडकं आलं की तो कुंभारदादा ते करत असतो ना, तेव्हा त्याचा एकच हात दिसतो, दुसरा हात दिसतच नाही. बरोबर ना? ज्या हातात ते थोपटणं असतं ना, म्हटलं चला कीर्तनभर एकच सामान वापरूया आपण. आता सुरुवात तिथूनच केली. ते थापटण्याने ठोकत असतो कुंभारदादा एका हाताने. तो हात बाहेर दिसला, दुसरा हात कुठे? दुसरा हात आहे कुठे? सगळे शोधतात हात आहे कुठे? विठ्ठला जाऊ दे, देवाच्या हातात कमळ आहे. तुम्ही कशाला काय सांगा ना? दुसरा हात कुठे आहे? एक हात तर कळला आपल्याला, ते थपटण्याने मारतो ना. दुसरा हात तो आत असतो. एक हात बाहेर, दुसरा हात आहे पण तो आत आहे. आता सांगतो तुम्हाला, हा जो आतून हात आहे ना, याला म्हणतात आधाराचा. आणि जो बाहेरून फटके देतो ना, त्या हाताला म्हणतात आकाराचा. मी आपल्याला विचारतो, याच्यातला कोणता हात नसला तरी चालेल? दोन्ही पाहिजेत की नाही श्रोते? का? जर बाहेरचा हात नसला तर मडकं ओबडधोबड राहील, आणि आतला हात नसला तर वरच्या फटक्याच्या वेळेला ते तुटून जाईल. आपण ओबडधोबड राहू नये म्हणून संत बाहेरचा हात वापरतात, त्याला म्हणतात बाप. आणि आपण तुटून जाऊ नये म्हणून संत आतला आधाराचा हात वापरतात, त्याला म्हणतात माय. विठ्ठला म्हणजे आधार देतात म्हणून माय, आणि आकार देतात म्हणून बाप. हे आधार आकार म्हणजे काय सांगतो. सातारा जिल्ह्यात गोंदवले नावाचं गाव आहे, माण तालुक्यात. त्यांचं नाव ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर, नामावतारी होते. त्यांच्याकडे एकाने एक असंच उर्मट आरोगंट असं एक पोरगा आणून दिलं होतं. महाराज हे घ्या सांभाळ. जनरली महाराज लोकांकडे पोरं सोडताना लोक असा काय विचार करतात, अशी सगळी अशी सात्विक मुलं असली पाहिजे, म्हणजे याच्यातून आपल्याला नवी पिढी छान घडेल. पण सगळेच पालक यांच्या पालकांसारखे चांगले नसतात. ते आम्हाला सांगतात, महाराज हे घेऊन जा तुमच्याबरोबर. म्हटलं का? शाळेत जात नाही, अभ्यास करत नाही, त्रास देतं, मारामाऱ्या करतं. मी म्हटलं मी महाराज आहे, घंटागाडी नाही. विठ्ठला चांगला अभ्यास करणार आहे ते तुम्हाला संसाराला पाहिजे, आणि जे उपयोगाचं नाही ते इकडे आमच्या भरी घालता का काय? उलट सामान्य विद्येचा माणूस चांगला लागतो तर परमविद्येचा किती चांगला पाहिजे. हा, तो किती तत्पर पाहिजे, तो किती सुज्ञ पाहिजे, तो किती दक्ष पाहिजे, तो किती प्रज्ञावान पाहिजे, तो किती मेहनती पाहिजे, तो एवढा कष्ट घेणारा पाहिजे. विठ्ठला मी कल्याणी ताईंना म्हटलं तुमचा 12 वाद्य अख्खा पाठ झाला की मी कीर्तन शिकवीन. ते म्हणाले अर्धा झालाय आता.
विठ्ठला. त्या पोराला आणून सोडलं महाराजांकडे. महाराज त्याला घेऊन भजन करायचे. रात्री 10 वाजता त्यांचं भजन असायचं दररोज. कीर्तनकारांनी खूप नित्यनेम करून ठेवावे लागतात, म्हणजे मग डोकं खाणाऱ्या लोकांपासून तेवढीच सुटका होते. विठ्ठला. एक दिवस पाहिलं महाराजांनी, तो पोरगा रात्री भजनाला नाही. झालं असं, गावातल्या एका स्त्री बरोबर त्याचे अनैतिक संबंध प्रस्थापित झाले. पण महाराजांना कर्मे ना, तो भजनात नाही गेला कुठं. महाराज त्याला रात्री मशाल पेटवून शोधायला गावात. त्या गोंदवल्याच्या बाजूने मान नदी वाहते. त्या मान नदीच्या कडेला हा त्या स्त्री बरोबर विवस्त्र अवस्थेमध्ये झोपलेला दिसला. महाराजांनी त्याला पाहिलं. अरे 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 अरे, मानवी जीवन सोन्यासारखं लाभलं आणि काय याचा नरक करून ठेवलास. त्यांनी स्वतःच्या अंगातली कफनी काढली आणि त्याच्या अंगावर टाकली. महाराज निघून गेले. पहाटेच्या वेळेला गार वारं सुरू झालं. त्याला जाग आली. जाग आल्यावर तो उठला. उठल्यानंतर पाहिलं आपल्या अंगावर महाराजांची कफनी. याचा अर्थ महाराज रात्री येऊन गेले. महाराज कपडे सावरले कसे तरी पळत सुटला. महाराजांच्या थोरल्या राम मंदिरामध्ये साष्टांग प्रणिपात केला. कान धरले. महाराज चूक झाली माझी. महाराज चूक झाली. महाराजांनी त्याला झापलं आणि गिरनार पर्वतावर साधनेसाठी पाठवलं. तिथून तो हिमालयात गेला. पण महाराजांनी त्याला मोक्षाचा अधिकारी बनवलाच. ऐका, त्याच्या अंगावर महाराज कपनिका टाकतात ते माय आहेत म्हणून, आणि त्याला गिरनारला पाठवतात बाप आहेत म्हणून. विठ्ठला. कृपावंत काय मी पतित कीर्तिवानू. मी काय वर्णन करू महाराज. तुम्ही कृपा करतात. तुम्ही संत मायबाप आहात. तुम्ही कृपा करणार म्हणजे त्या कृपा करण्यासाठीच तर तुमचा अवतार आहे. अवतार तू मधराया